प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा भाग आज त्यांनी अतिशय सुंदर दाखवलाय। 11 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात। ते स्वामीनाथन खूप चिडलेत, ती नैना आली नाहीये म्हणून। ते स्वामीनाथन म्हणतात, तुमची बहीणच माझ्या मागे लागली होती, मला मॉडेलिंगची संधी द्या। असाइनमेंटसाठी मी तिला विदाऊट नोटीस घेतलं आणि इतका वेळ झाला तरी तिचा काहीच पत्ता नाहीये। त्या म्हणते ताई सुद्धा येणार होती का? मग आता ते स्वामीनाथन म्हणतात, अहो तीच तर येणार होती। अरे तुमची जॉईंट फॅमिली आहे, तुम्हाला काहीच कसं माहिती नाही काय रे अद्वैत? तुझी भाऊजाई या असाइनमेंटसाठी ठरली आहे, तुला माहिती नाही? या असाइनमेंटसाठी तिला भरपूर पैसे देणार होतो मी, अमाऊंट पण फिक्स झाली होती, तुम्हाला खरंच कसं काय माहिती नाही? अरे सगळा खर्च वाया जाणार माझा, किती नुकसान झालंय माझं तुमच्यामुळे। काय रे अद्वैत, तुला कल्पना नाही का याची? मग आता ही एकदम कला म्हणते, सर ॲक्च्युली आम्हाला कल्पना होती, पण हे शूट आजच आहे हे आम्हाला माहिती नव्हतं। अद्वैत कलाकडे बघतच राहतो। आता कला म्हणते, स्वामी सर तुम्ही जरा शांत व्हा, तुमचं नुकसान होणार नाही याची खबरदारी मी घेईन, मी ताईला कॉन्टॅक्ट करते। मग ते स्वामीनाथन म्हणतात, काय करायचं ते लवकर करा, माझा वेळ वाया चालला इथे। आता ही कला फोन करायला बाजूला जाते नैनाला। मग आता अद्वैत चिडतो आणि म्हणतो, तुला माहिती होतं ना तुझी बहीण इथे येणार आहे शूट करायला, माझ्यापासून का लपवलंस ग? इतर वेळी किती बडबड करते, एका शब्दाने पण बोलली नाहीस मला। तुझी बहीण तर नॉनसेन्सच आहे, पण तू हे जे काही केलंय ना ते त्यापेक्षाही हॉरिबल। मुळात तुम्हाला आमच्या बिझनेसमध्ये ढवळाढवळ करायची काय गरज आहे? सांग सांग, बोल ना, कुठे ती? कला म्हणते, अरे बाबा मला बोलू देशील तेव्हा बोलेल ना मी। आणि हे बघ, जसं तुला आत्ता कळलंय ना तसं मलाही आत्ताच कळलंय। अद्वैत म्हणतो, मग तू कशाला त्यांना खोटं बोलली स्वामीनाथनला? कला म्हणते, अरे बाबा आपल्याला माहिती नाहीये, हे जर त्यांना कळलं असतं ना तर आपल्यामध्ये एकी नाहीये असं कळलं असतं त्यांना। आणि घर जेवढं मोठं असतं ना अद्वैत, तेवढंच पोकळपणा शोधायला लोकांना संधी मिळते। नैनाताई हे शूट करते, आपल्याला हे माहिती नव्हतं। ही बातमी जर बाहेर गेली असती ना तर चांदेकर कुटुंबाचे खूप आभाडे निघाले असते आणि ताईच्या चुकीची शिक्षा आजोबाने जपलेल्या संस्कारांना मिळायला नको। त्यांनी एकत्र कुटुंब जपलंय आतापर्यंत। हे बघ, तुझं झालं असेल बोलणं तर मी करू का नैनाताईला फोन? बाकी सगळ्यापेक्षा तिचं इथे येणं जास्ती महत्त्वाचं आहे। कला नैनाला फोन करते, पण ती नैना मात्र काही फोन उचलायला तयार नाहीये। कलाला आलंय आता टेन्शन। आणि प्रेक्षकांनो, ही नैना एवढी कशी बिंडोक दाखवली आहे त्यांनी, ती काय काय करते आज भयानक, तुम्ही फक्त बघतच राहा। आता ही कला खूप टेन्शनमध्ये की का फोन उचलत नाहीये। आता ही नैना पोहोचली आहे त्या फोटोशूटला। तो माणूस म्हणतो, वेलकम नैना मॅम। मग ही म्हणते, हॅलो। आता तो माणूस त्या मॉडेलला इंट्रोड्यूस करून देतो नैनाला, म्हणतो हा रोशन आहे, याचा खूपच फेमस आहे हा, याच्या सोशल मीडियावर खूप जाहिराती चालतात। या आपल्या आजच्या मॉडेल आहे बरं का रोशन, मिसेस नैना। आणि मॅडम आजच्या ज्वेलरी ब्रँडचे तुम्ही दोघं जण मॉडेल आहात, एकमेकांशी ओळख करा कम्फर्टेबल व्हा, आपलं शूट कसं पटापट होईल। मग नैना मनात विचार करते, माझं स्वप्न आज पूर्ण होणार। आणि त्या मॉडेलला म्हणते, हाय मी नैना चांदेकर आहे, मी सुपर मॉडेल आहे, नाईस टू मीट यू। आणि त्याला मिठी पण मारते। अरे हिने कमीत कमी विचार करायचा ना, आपण कोणाची सून आहोत, काय करतोय? पण नाही, ती त्या माणसाला विचारते, कुठलं शूट करणार आहोत आपण? मग तो माणूस म्हणतो, ही एक स्टायलिश वेस्टर्न ज्वेलरी आहे, तुम्हाला स्टायलिश लुक ठेवावा लागेल, एकदम ग्लॅमरस, तुम्हाला प्रॉब्लेम नाही ना? नैना म्हणते, नाही नाही, नॉट एट ऑल, मी एक प्रोफेशनल मॉडेल आहे, त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे। आता ती मनात विचार करते, बरं झालं नैना, चांगला विचार केलास तू, चांगला डिसिजन घेतला। तिकडे ते काकूबाईसारखे कपडे घालायपेक्षा इथे छान मॉडर्न कपडे घालायला मिळतील, बरं झालं मी हीच असाइनमेंट घेतली। आता कला फोन करत असते नैनाला, तर नैना तिचा फोन कट करून टाकते। आता तो माणूस म्हणतो, मॅडम बसा ना, तुम्हाला काय आणू, चहा कॉफी ग्रीन टी? मग नैना म्हणते, मला ग्रीन टी चालेल। आता तो माणूस नैनासाठी ग्रीन टी सांगतो आणि नैनाला वारा घालायला सांगतो एका माणसाला। आता नैनाला वाटतं आपण म्हणजे काय चीज आहे, एकदम भारी। आता ती मनात विचार करते, बरं झालं मी योग्य निर्णय घेतला। त्या स्वामीनाथनच्या शूटला हे सगळं काहीच नव्हतं आणि तिथे खूप कमी पैशात काम करायला मिळालं असतं मला, म्हणजे घरचीच आहे म्हणून त्यांनी कमीच पैसे दिले असते मला। बरं झालं मी इथे आले, पैसे तर जास्त मिळतीलच पण मला रिस्पेक्ट पण जास्त मिळणार आहे। एकदा का ही ॲड क्लिक झाली की मी कधीच मागे वळून बघणार नाही। पण प्रेक्षकांनो, किती बावळट आहे नाही ही, हिला एवढं पण कळत नाही, शेवटी घरचे लोक जास्ती रिस्पेक्ट देतात आणि घरंदाजपणा हा असायलाच हवा ना। असो, काय बोलणार, मालिका ती मालिका। तर इकडे ही कला विचार करते, अरे देवा, म्हणजे अद्वैतला सांगत असते ताईचा फोनच लागत नाहीये, मग रिंग तरी वाजत होती, आता तर फोन स्विच ऑफ झालाय, राहुलला फोन ट्राय करणं, त्याला माहीत असेल कदाचित ती कुठे। अद्वैत आता राहुलला कॉल करतो आणि विचारतो, राहुल, पण राहुल तिकडनं म्हणतो, अरे ब्रो बोल ना, अरे कसं चाललंय तुमचं शूट? मग अद्वैत म्हणतो की म्हणजे याने स्पीकरवर फोन लावलाय बरं का। अद्वैत म्हणतो, तुझी बायको अजून आलीच नाहीये, शूट कसा सुरू होईल, कुठे तुझी बायको? राहुल म्हणतो, माझी बायको नाही ना, तिचं काय रे?
अद्वैत म्हणतो तिला फोन दे. मग राहुल म्हणतो अरे इथे नाहीये ती, मगाशी पडली ती बाहेर घरातनं, पण कुठे गेली नाही माहिती, मी केव्हाचा फोन करतोय तिला, ती माझा पण फोन उचलत नाहीये. अद्वैत म्हणतो ठीक आहे मी बघतो काय करायचं ते, कॉन्टॅक्ट झाला तर प्लीज मला लवकर कळव. राहुल म्हणतो हो नक्की. आता राहुलने फोन कट केलाय. रोहिणी हसायला लागते आणि म्हणते बस म्हणावं त्या नयनाला शोधत. ते स्वामीनाथन त्याची एवढी वाट लावतील ना की तो एक बिझनेसमॅन आहे हे ते विसरून जातील. कमाल आहे रे, आत्तापर्यंत एवढं कमवलेलं नाव आता पाण्यावर तरंगताना दिसतंय. आता हे राहुल म्हणतोय आता दुसरं शूट करून आली नैना, हे घरी कळलं ना की घरातून तिची हकालपट्टी होणार आहे, मज्जा येणार आहे सगळं बघायला. आणि हे दोघंही मायलेवक हसताय. स्वामीनाथन येतात आणि अद्वैतला म्हणतात काय रे अद्वैत, काही अपडेट? काय कुठे गेली तुमची नैना? 2 तास झाले तिची वाट बघतोय आम्ही इथे. तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. आता त्या स्वामीनाथनचे असिस्टंट येते आणि म्हणते सर आतापर्यंत 4 मॉडेलला फोन केलाय पण कोणीच यायला तयार नाहीये. अद्वैत म्हणतो हे बघा सर मला एक अर्धा तास द्या, मी मॅनेज करतो. आता अद्वैतला आलंय टेन्शन. तो म्हणतो की आमच्या टॅलेंट एजन्सीमधून काही कॉन्टॅक्ट्स आहेत, मी नंबर देतो त्या मॉडेल्सचे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा प्लीज. स्वामीनाथनची असिस्टंट ते नंबर घेते आणि म्हणते ठीक आहे मी ट्राय करते. आता स्वामीनाथन म्हणतात काय रे अद्वैत, प्लॅन बी काय आहे? या मॉडेलपैकी कोणीच आली नाही तर मग काय करायचं? आता अद्वैतला आणखीन टेन्शन आलंय. स्वामीनाथन म्हणतो आम्ही जो खर्च केलाय तो तुमच्या नैनाच्या बिहेवियरमुळे सगळा वाया घालवायचा आहे का? अरे अद्वैत काय रे, आम्ही चांदेकरांची एवढी मोठी डील केली आणि तुम्ही असे वागता, कसं व्हायचं पुढे अद्वैत? आता ती ते असिस्टंट येते आणि म्हणते सर 2 मॉडेल्सचे नंबर मिळालेत, आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करतोय. पण आता इकडे नैनाने बघा कसल्या प्रकारचे कपडे घातलेत. आता ते असले कपडे घालून तिने काय काय फोटोशूट केले ते बघा. आता हा माणूस मुद्दाम त्या नैनाला असे वेगवेगळ्या पोजेस घ्यायला लावतोय जेणेकरून ती जास्ती एक्सपोज होईल आणि यासाठीच राहुलने त्याला पैसे पण दिलेले असतात. आता इकडे यांचं मॉडेलिंगचं सिलेक्शन झालंय, या दोघी जणी त्यांनी सिलेक्ट केल्यात. आता त्या तयार होऊन पण आल्यात आणि हे स्वामीनाथन म्हणतात ठीक आहे काही हरकत नाही. आता ह्या मॉडेल ठरल्यात, पण आता तो जो फोटो काढत असतो माणूस तो त्या स्वामीनाथनला अद्वैतचे फोटो काढून दाखवतो आणि म्हणतो सर मला असं वाटतं की यासाठी अद्वैत सरांना आपण घ्यावं, कारण काय आहे ना सरांची पर्सनॅलिटी एवढी डॅशिंग आहे ना, अगदी परफेक्ट मॅच आहेत सर, एकदम रॉयल वाटतील ते. बघा मी त्यांचे फोटो काढलेत. आता तो अद्वैतचे फोटो दाखवतो मोबाईलवर. स्वामीनाथन म्हणतात अरे वा खरंच की खूपच भारी. अरे अद्वैत जा बरं पटकन चेंज करून ये, आता तुला मॉडेल म्हणून घेणार आहोत आम्ही. अद्वैत म्हणतो नाही अहो सर बॅड सजेशन आहे तुमचं. पण हे स्वामीनाथन म्हणतात अहो तुम्हीच होणार इथे मॉडेल, तुमची पर्सनॅलिटी खूप छान आहे. अद्वैत म्हणतो नाही माझे फोटो चांगले नाही आहेत सर. तो फोटोग्राफर म्हणतो सर तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये ना एक एक्सिलेंट चार्म आहे, खूप भारी येतात तुमचे फोटो. आता ते स्वामीनाथन म्हणतात हे बघ अद्वैत मी तुझा क्लायंट तर आहेच आणि आता मी तुला हक्काने सांगतो कारण तुझं आणि माझं एक वेगळं नातं निर्माण झालंय, जा बरं लवकर चेंज करून ये. अद्वैत म्हणतो नाही हो सर हे कसं काय पॉसिबल आहे? हे स्वामीनाथन म्हणतात मी आहे ना, कशाला एवढं टेन्शन घेतोय, जा जा पटकन चेंज करून ये बरं. स्वामीनाथन त्यांच्या असिस्टंटला म्हणतात जा पटकन, अरे हेल्प कर बरं त्याची, म्हणजे मेल मॉडेललाच सांगतात. तर आता अद्वैतराव असे आवरून सावरून आले आहेत आणि एकदम राजबिंडे दिसत आहेत, एकदम भारी. पण आता कला त्याला बघून खूप इम्प्रेस झाली. कला त्याला बघते आणि म्हणते असं करते ती त्याला बघून. आता अद्वैत म्हणतो उगाच चिडवू नकोस. कला म्हणते अरे उगाच नाही चिडवते मी, तुला मुद्दाम चिडवतीये. अद्वैतचं टेन्शन कलाने जरा वाढवलंय. तर अद्वैत आता रेडी झालाय फोटोशूटसाठी आणि बऱ्याच प्रकारे त्याचं फोटोशूट झालंय, म्हणजे वेगवेगळे पोजेस देतात ना ते, आपल्याला काय कळतंय बाबा त्याच्यातलं, आपण आपलं सांगावं बघून बस. मग आता कला बघतच राहते त्याचं फोटोशूट. फोटोग्राफर एक इन्स्ट्रक्शन देत असतो आणि तसे फोटो काढले जातात. पण या अद्वैत सोबत एकही मॉडेल मॅच करेना असं त्या फोटोग्राफरचं म्हणणं असतं. या कलाला बाई भारी मज्जा येते हे सगळं बघायला. आता बरेच फोटो काढल्यानंतर हे फोटोग्राफर म्हणतात सर मला असं वाटतंय की अद्वैत सरांना या मॉडेल मॅच करत नाही आहेत. अद्वैतने तोंड बघा कसं केलंय फोटो काढताना. मजा आली हे सगळा एपिसोड बघताना. तर आता हा फोटोग्राफर स्वामीनाथनना सांगतो की सर या दोन्ही मॉडेल नाही कॉम्प्लिमेंट करत आहे, यांना एक नॅचरल आणि रिच लुक हवा ना, तो या मॉडेल्समध्ये नाही आहे. आणि सर सगळ्यात मुख्य म्हणजे केमिस्ट्रीच नाही आहे यांच्यामध्ये. स्वामीनाथन म्हणतात थांब जरा 2 मिनटं आपण काहीतरी करूयात. आता स्वामीनाथन विचार करतात आणि मग कलाकडे बघतात आणि म्हणतात कला मला या ब्रँडसाठी तूच मॉडेल म्हणून हवी आहेस, तू एकदम बेस्ट दिसशील अद्वैत सोबत. त्यांच्या असिस्टंट सोबत डिस्कस करून ते हे ठरवतात.
कला घाबरते आणि म्हणते काय मी नाही हो नाही मला कसं जमेल सर. अद्वैत आता हळूहळू हसायला लागतो आणि म्हणतो कळलं का आता कसं वाटतं ते. नैना खूप टेन्शनमध्ये आली, सॉरी कला खूप टेन्शनमध्ये आली. आता हे स्वामीनाथन म्हणतात अरे तुम्ही दोघं जण मेड फॉर इच अदर दिसता, तुम्ही दोघं जण सोबत असले तर माझ्या प्रोडक्टला किती फायदा होईल, तुम्ही दोघंच जण मला मॉडेल म्हणून कला म्हणते पण सर मला ना आजोबांची परवानगी हवी हे सगळं करायच्या आधी. स्वामीनाथन म्हणतात माझी काहीच हरकत नाही आहे, कर फोन आणि घे परवानगी. आता कला बाजूला जाऊन आजोबांना फोन करते, पण आता इकडे या माणसाने राहुलला फोन केला आणि त्याला सांगितलंय सर आपलं काम व्यवस्थित झालंय, तुम्ही सांगताय अगदी तसंच चालू आहे. राहुल म्हणतो व्हेरी गुड, हे बघ बोल्ड हवेत सगळे फोटो, जेवढे तू पिक्चर बोल्ड घेशील तेवढे तुला मी पैसे जास्ती देईल. आता तो माणूस म्हणतो काही काळजी करू नका, त्यासाठी आम्ही स्पेशल मॉडेल आणलाय. राहुल म्हणतो गुड जॉब. फोन ठेवल्यानंतर त्याने फोटोग्राफरला काहीतरी अजून सांगितलंय आणि आता लगेच तो फोटोग्राफर नैनाला म्हणतो मॅडम आणखीन एक पोज द्यावी लागेल तुम्हाला, या पोजमुळे तुम्ही चर्चेत येणार. बघ मॅडम तुम्ही त्या रोशनच्या मांडीवर बसा बरं. आता नैना क्षणाचाही विचार न करता लगेच त्याच्या मांडीवर बसते सुद्धा. शी काय दाखवलंय हे प्रेक्षकांनो, किती मूर्ख आहे ही मुलगी, डोक्यावर पडली आहे काही. असो म्हणजे चांगल्या घरातल्या मुलींनी असं वागलं तर थोडं विचित्रच वाटतं ना. तर आता तो फोटोग्राफर म्हणतो स्टार आहेस तू स्टार, पण आता तो माणूस विचार करतोय काय मूर्ख स्टार आहे ही, हिला मी काय करायला लावतोय हे हिला कळत पण नाहीये, मला काय करायचंय, मला जास्ती पैसे मिळाल्याशी मतलब आहे. आता इकडे आजोबा पेपर वाचत असतात तेव्हा कलाचा फोन येतो त्यांना. आजोबा म्हणतात हॅलो काय मग सुनबाई कसं चाललं तुमचं शूटिंग. कला म्हणते हो आजोबा सुरू झालंय शूटिंग, पण त्यांना ना स्वामीनाथनला माझं आणि अद्वैतचं एकत्र फोटोशूट करायचं आहे, मी त्यांना काय सांगू. आता आजोबा म्हणतात अगं करू देत ना, मग आनंदाने करा म्हणावं फोटोशूट, अगं चांगल्या कामाला मी कधीच नाही म्हणत नाही सुनबाई, त्यांना वाटतंय ना मग नक्कीच काहीतरी चांगलं असणार. कला म्हणते अरे यार माझ्या आज तोंडात नैनाच येत आहे. मग कला म्हणते सांगते मी त्यांना. आजोबा म्हणतात सुनबाई हे फोटो समजा लोकांसमोर येतील, आपल्या घराण्याच्या इब्रतीला शोभेल असं करा, कापडं वगैरे आजकालच्या पोरी घालतात तसे कापडं घालू नका, आपल्या घराण्याची परंपरा जपा आणि चांगलं फोटोशूट करा. कला म्हणते आजोबा आपल्या घराण्याला धक्का लागेल किंवा इब्रतीला धक्का लागेल असं मी काहीही वागणार नाही. आजोबा म्हणतात अगं सुनबाई तुला सांगायची गरज नाही आहे, पण मी आपलं सांगितलं आणि चांगलं फोटो काढ बरं नवऱ्याबरोबर. मग कला म्हणते हो आजोबा थँक्यू ठेवते फोन. आता कलाने फोन ठेवलाय आणि फायनली या दोघांचं फोटोशूट होणार. कला जरा एक्सायटेड असते बरं का, तिने या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच केल्याय ना. काय मग प्रेक्षकांनो आवडला ना माझ्या आवाजात रिव्ह्यू ऐकायला, मग माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि प्लीज लाईक करायला विसरू नका. कसा वाटला भाग हे कमेंट करून नक्की कळवा. आता पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात कला अद्वैतवर चिडते आणि म्हणते पसारा नको करूस रे खोलीमध्ये. अद्वैत म्हणतो हे बघ तू माझ्यावरती असं ओरडू नकोस, तुला जर असं वाटलं असेल की आपण एकत्र नवरा बायको म्हणून फोटोशूट केलं तर आपलं आता सगळं नातं सुरळीत होणार आहे वगैरे वगैरे, माझ्या गोष्टींवर हक्क दाखवू नकोस आणि असं समजू नकोस नवरा बायको म्हणून आपण यापुढे जुळवून घेऊ म्हणून. आता कला चिडते आणि म्हणते तुला खरंच असं वाटतं की मी तुझ्याशी जुळवून घेईल, तुला मी सांगते या जगात तुझ्यासोबत कोणीच जुळवून घेऊ शकत नाही, तू अशक्य आहे अद्वैत, तू अशक्य आहेस आणि अवघड आहेस, कधीच मी तुझ्याशी जुळवून घेऊ शकत नाही आणि कोणीच जुळवून घेऊ शकत नाही. कला जेव्हा असं बोलते तेव्हा अद्वैतला फार वाईट वाटतं. तर बघूयात पुढे काय काय घडतंय. प्रेक्षकांनो थोडासा वेळ होतो मला रिव्ह्यू द्यायला, पण रिव्ह्यू मात्र तुम्हाला खरा मिळतो. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.